तर त्या ठिकाणी कुठेही बाबासाहेबांनी शंकर शाखेला भेट दिलेली कुठेही तसा पुरावा नाही. तर त्यांनी केसरीचा आधार घेऊन कुठेतरी एडिटिंग करून तो त्यांनी परवा आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जनता पेपरमध्ये सुद्धा त्यांनी जे छापलं होतं 20 जानेवारीच्या जनता पेपरमध्ये, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेमध्ये आले, नगरपालिकेचं मानपत्र दिल्यानंतर सर्वांचे आभार मानले आणि मी आपली भाषा पूर्ण करतो म्हणून अशी बरीचशी पुस्तक आहे, इतिहास आहे. आणि त्यानंतर मात्र जो त्यांनी खोडसाळपणा केलेला आहे. तर त्या ठिकाणचा विषय असा आहे, भाषण पुरं झाल्यानंतर तत्कालीन त्यावेळेच्या महारवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात. त्या महारवाड्यामध्ये संबोधित करतात की ह्या नगरपालिकेमध्ये आल्यानंतर सर्व वेगवेगळ्या विचाराची लोक आहेत, पण एक संघ राहण्यासाठी आपले सुद्धा काही प्रतिनिधी तिथं जाणं गरजेचं आहे, असं त्यांचं सगळ्या खंडातून लिखाण आहे. तर त्याच्या 2 जानेवारीच्या 1940च्या याच्यामध्ये या भाषणानंतर कराड येथील राष्ट्रीय सेवा संघ मंडळास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली व त्यानंतर त्यांना जरूर ते लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन बाबासाहेबांनी दिलेलं आहे. असं 20 जानेवारी 1940च्या अंकामध्ये जनता आहे. हेच मी एडिटिंग करून हे मी आता असं केलेलं आहे, भाषण पुरे झाल्यानंतर मी भाषण पुरे करतो. या सभेनंतर कराड येथे श्री आनंदराव महार यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली व त्यांना आश्वासन दिले. हा जो फरक आहे सर, हा एडिटिंगचा सगळा फरक आहे. आणि एडिटिंगच्या माध्यमातून हे आपली दिशाभूल करतात, हे आपली सर्व दिशाभूल करतात. आणि दिशाभूल करत असताना तर आपण आंबेडकर आधी म्हणत असाल आणि आपण तरी आपल्या मेंदवात जर घुसवत असाल तर आपल्यासारखा चुकीचा माणूस कोणी असं मला वाटेल. आज या ठिकाणी विचारवंताची गरज आहे.